पुण्यामध्ये मेट्रो स्थानकाच्या नावावरून वाद झालाय। काय आहे या वादाचं कारण, सविस्तरपणे बघूयात। पुण्याची मेट्रो या न त्या कारणाने सतत चर्चेत राहिली। आता चर्चा नाही तर जोरदार आंदोलन झालंय। मेट्रो स्थानकाच्या नावावरून ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यांनी बुधवार पेठ ऐवजी कसबा पेठ असं नाव मेट्रो स्थानकाला द्यावं अशी मागणी केली आहे। याकरता कार्यकर्त्यांनी बुधवार पेठचा बोर्ड काढत तिथे कसबा पेठ असा बोर्ड लावलाय। इथल्या पेठांना एक स्वतःचं एक अस्तित्व आहे आणि एवढा मोठा प्रोजेक्ट येत असताना तुम्ही त्या पेठांची माहितीच घेत नाही। बुधवार पेठ सोडून कसबा पेठेत तुम्ही स्टेशन केलं। याला बुधवार पेठ नाव देण्यामागे त्यांचं कारण काय? सर्वे करणारी जी लोक आहेत ती दुसऱ्या राज्यातनं आमच्या इथे येतात, पूर्ण माहिती न घेता काही नावं देतात। लोकांची भावनाची खेळायचा हा प्रयत्न आहे। हे नाव बदलावं याकरता 2 वर्षांपूर्वीच मेट्रो प्रशासनाला पत्र दिलं असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलंय। तसंच याआधी भोसरिया स्टेशनचं नाव बदलण्यावरून वाद झाला होता। रुबी हॉल ते रामवाडी या मार्गावरील मेट्रो मार्गाचं काम पूर्ण झालंय, मात्र पुणेकरांसाठी मेट्रो सेवा अद्याप सुरू केली नाहीये। तसंच नावांचा वादही क्षमत नाहीये। 8 ते 10 दिवसामध्ये ती नवीन मार्गिका चालू करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे नाव समिती देखील त्यांनी गठीत केलेली आहे। शासनाचा GR दाखवला आम्हाला। त्यांनी जर ती नावं ज्या पद्धतीने पुणेकरांना अभिप्रेत असे नावं दिली नाहीत तर शिवसेना आपल्या स्टाईलने ती नावं लावली जातील। त्यांना आम्ही विनंती करणार, नाव समिती त्यांची जी आहे त्यावर जर त्यांनी नाही केली तर आम्ही आमच्या स्टाईलने नावं लावणार। बुधवार पेठ ही पांढरपेशा लोकांच्या नजरेत वादग्रस्त किंवा बदनाम आहे असं म्हटलं तरीही इतकीच ओळख बुधवार पेठेची नाहीये। पुणे हे बुद्धिवादी लोकांचं शहर अशी ख्याती मिरवली जाते। या ख्यातीला शोभेल असा पुस्तकांचा खजिनाच अप्पा बळवंत चौकात सापडतो। ही ओळखही नजरअंदाज करून चालणार नाही। मात्र सध्या बुधवार पेठ की कसबा पेठ या नावावरून वाद होताना दिसतोय। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।